राघव आणि कृतिका कॉलेजच्या दिवसात एकमेकांवर खूप प्रेम करायचे। त्यांचं नातं इतकं गोड होतं की मित्रमंडळी त्यांना परफेक्ट कपल म्हणायची। पण आयुष्य नेहमीच आपल्या मनासारखं घडत नाही। कृतिकाच्या घरच्यांना तिच्या प्रेम संबंधाला तीव्र विरोध होता। उच्चभ्रू समाजात राहणाऱ्या कृतिकाच्या वडिलांना राघवचं मध्यमवर्गीय कुटुंब मान्य नव्हतं। खूप प्रयत्नानंतरही कृतिकाला तिच्या आई वडिलांच्या दबावाखाली झुकावं लागलं आणि तिने राघवपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला। त्याच रात्री कृतिकाने राघवला फोन केला। राघव, मी तुला विसरणार नाही, पण आता हे नातं पुढे घेऊन जाणं माझ्या घरच्यांना पटणार नाही, मला माफ कर। राघव शांत होता। त्याने फक्त इतकंच म्हटलं, तू आनंदी राहशील तरच मीही समाधानी असेल। काळ पुढे सरकला। कृतिकाचं लग्न ठरलं। लग्नाच्या आदल्या दिवशी तिने राघवला शेवटचा फोन केला। राघव, उद्या मी एका वेगळ्या आयुष्यात पाऊल ठेवणार आहे, मला कधी विसरू नकोस। राघवने हसत उत्तर दिलं, कृतिका, प्रेम विसरायला नसतं, ते मनात कायमचं राहतं। 2 वर्षानंतर कृतिका तिच्या आयुष्यात रमली होती, पण अधूनमधून राघवच्या आठवणी तिला बेचैन करत होत्या। एके दिवशी तिने अचानक राघवचा नंबर डायल केला। हॅलो, समोरून एक स्त्रीचा आवाज आला। कृतिका चकित झाली। राघव आहे का? त्या स्त्रीने उत्तर दिलं, हो, पण तुम्ही कोण? कृतिकाने तिचं नाव सांगितलं। ते ऐकताच ती स्त्री थोडी शांत झाली आणि म्हणाली, कृतिका, मी राघवची पत्नी बोलते, तो आता इथे नाही। त्याने सांगितलं होतं की कधी ना कधी तुम्ही नक्कीच फोन कराल। कृतिका थरथरत होती। तो कसा आहे? ती घाबरत विचारत होती। त्यावर त्या स्त्रीने उत्तर दिलं, राघव गेले वर्षभर या जगात नाही, पण त्याने शेवटच्या दिवसांपर्यंत तुम्हाला विसरले नाही। त्याने मला तुमच्याबद्दल सगळं सांगितलं होतं। त्याचं म्हणणं होतं, कृतिका सुखी आहे याच विचाराने माझं जीवन पूर्ण आहे। त्याच्या मृत्यूपूर्वीच त्याचं शेवटचं वाक्य होतं, कृतिका आनंदी असेल तरच मीही शांत आहे। कृतिकाच्या हातून फोन खाली पडला। डोळ्यातून आसवं थांबत नव्हती। तिने फक्त एक वाक्य स्वतःशीच म्हटलं, खरं प्रेम असं असतं। प्रेम फक्त एकत्र येण्यात नाही, ते एका व्यक्तीच्या सुखासाठी दुसऱ्याच्या त्यागात आहे। खरं प्रेम कधीही संपत नाही, ते कायम आठवणीत आणि मनात जगतं। कधी कधी अधुरं प्रेम ही आयुष्याला पूर्णत्व देऊन जातं। मित्रांनो, या व्हिडिओबद्दल तुमचं मत काय हे मला कमेंट करून जरूर कळवा।